नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बघा शेकडेवारीवरील आधारित असणारे सर्व प्रश्न. भाग 1 आणि भाग 2 असे आपण करतोय. ठीक आहे. भाग 1 मध्ये 50 प्रश्न आहेत आणि भाग 2 मध्ये सुद्धा 50 प्रश्न आहेत. म्हणजे जवळपास आपल्याकडे 100 प्रश्न आहेत शेकडेवारीवरून. म्हणजेच याच्या बाहेर एकही प्रश्न पेपरच्या बाहेर जाणार नाही हे लक्षात घ्या. पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल, या सर्व भागांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. लक्षात घ्या, अतिशय दर्जेदार प्रश्न आहेत. बेसिक ते ॲडव्हान्स हे सगळे प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जो काही आहे विद्यार्थ्यांनी सर्व पाहावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा ही विनंती. तसेच आपण 5000 पेक्षा जास्त प्रश्न घेत आहोत. प्रत्येक घटकावर आधारित पण प्रश्न घेणार आहोत. प्रत्येक टॉपिक वाईज आपल्याकडे 100 प्रश्न घेणार आहेत आपण. प्रत्येक घटकावरून 100 प्रश्न अशी ही सिरीज आपण चालू ठेवत आहोत. ठीक आहे. चला तर मग वेळ न घेता आपण हे प्रश्न आपण चालू करू. विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जो काही आहे पाहिल्यानंतर आपल्या सर्व मित्रांना शेअर करण्याची विनंती आहे. सर्वांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. अतिशय बेसिक ते ॲडव्हान्स सगळे प्रश्न आहेत. 20 रुपयाचा पेन 25 रुपयाला विकला तर शेकडा नफा किती झाला? बघा, नफा सांगितला आहे तर नफा किती झाला आपल्याला? 5 रुपये नफा झाला. ठीक आहे. मग आपण म्हणायचं 20 रुपयावर किती रुपये नफा झाला आपल्याला? 5 आणि शेकडा सांगितलाय म्हणून किती? x. ठीक आहे. 20 गुणिले x बरोबर 100 गुणिले 5. तर x बरोबर काय येईल? 100 गुणिले 5 भागाकारामध्ये 20. 20 पंचे 100 म्हणजेच 25%. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आहे. दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे शेकडा नफा काढण्याची. सूत्र येते शेकडा नफ्याचं. शेकडा नफा बरोबर काय सूत्र आहे? नफा छेदामध्ये काय आहे? खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. याचाही वापर आपण करू शकतो. परंतु शेकडा नफा असल्या कारणानं आपण याचा वापर केला तरी चालतं. इथे मात्र नफा आणि तोटा यामधील आधारित असणारी उदाहरणं तुम्हाला त्यामध्ये सोडवता येतील. पुढचा प्रश्न बघा. 2500चे किती आहेत? 2500% 25 म्हणजे किती? काहीच नाही. फक्त याला काय करायचं बघा. 2500. ठीक आहे. हे टक्केवारीचं चिन्ह आहे म्हणजे भागाकारात किती येणार? 100. गुणाकारामध्ये चे आहे म्हणून 25. 25 एक 25. 25 चोक 100. म्हणजेच 0 0 0 भागाकारामध्ये किती? 4. 4 न भाग देऊ. 4 6 24. 1 उरला. 4 दोन्ही 8. 2 उरले. 4 पंचे 20 म्हणजे 625. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. बघा, एका वस्तूच्या किमतीत 10% घट केल्याने वस्तूच्या विक्रीत 20% वाढ होते. तर दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पादनात किती टक्क्याचा फरक पडेल? आता जेव्हा टक्का वाढ आणि टक्का घट असा भाग येतो तेव्हा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं x अधिक y, x प्लस मायनस y, x गुणिले y भागाकारामध्ये 100 हे सूत्र तुम्हाला ते वापरायचं आहे. या सूत्राचा वापर करून आपल्याला ते प्रश्न सोडवता येतात. बघा, 10% काय आहे? घट. मग 10% घट असेल तर सुरुवातीला काय वापरायचं? बघा, 10% घट आहे तर सुरुवातीला मायनस. 20% वाढ आहे म्हणून प्लस. 1 प्लस 1 मायनस इथे काय येईल? मायनस येईल. दोघांचा गुणाकार 200 भागाकारामध्ये 100. मायनस प्लस मायनस मायनस 10 प्लस मध्ये येतील मायनस 2 0 2 0 कॅन्सल बरोबर इथे किती? 2. 1 अधिक 1 वजा 8% काय येते तिथं? वाढ. कारण उत्तर कशामध्ये येणार? प्लस मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे जे आहे त्यातलं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत जर सोडायची झाली तर काय येते ते लक्षात घ्या. ठीक आहे. दुसऱ्या पद्धतीचा आपण वापर करू आपण. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये 100चा वापर करायचा. ठीक आहे. बघा काय. समजा एक वस्तू 100 रुपयाची. पहिल्यांदा 10% घट झाली. म्हणजेच किती? 90 छेदामध्ये 100. नंतर काय झाली? 20% वाढ म्हणजेच 120 छेदामध्ये 100 आणि शेवटी यातून काय करायचे? 100 मायनस करायचे. 100 100 कटला. ठीक आहे. हा एक 0 हा एक 0. 1 0 1 0 कटला. 9 गुणिले 12 मायनस 100. 12 9 108
मायनस 100 बरोबर किती 8%. प्लस मध्ये आलं म्हणून काय येईल तिथं वाढ. याचाही आपण वापर करू शकतो. ठीक आहे, दोन पद्धतीचा वापर करून हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार होता किंवा येतो. अतिशय पोलीस भरतीच्या लेवलची प्रश्न आहे जास्तीत जास्त, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी तो व्हिडिओ काय करायचा तुम्हाला पाहायचा आहे. किमतीत 15% काय झाली बघा वाढ झाली. तर साखरेच्या खर्चात वाढ होऊ द्यायची नसेल तर साखरेच्या वापरात किती टक्के घट करावी. आता इथं काय शब्द आला पहिल्यांदा वाढ, म्हणून इथं डायरेक्ट सूत्र आहे बघा x गुणिले टक्का अधिक x अधिक टक्का म्हणजे 100. ठीक आहे, इथं आपण जाऊ x गुणिले टक्का म्हणजेच काय 15 गुणिले 100 खाली 15 अधिक 100. पहिल्या वळी जे असेल तेच वापरायचं. वाढ सांगितली म्हणून इथं खाली प्लस वापरा, घट आली कमी आली तर मायनस वापरा. इथं किती येईल 115. 5चा भाग जाईल 3 वेळा आणि 5चा भाग किती वेळा जाईल 23 वेळा. 300 भागाकारामध्ये 23. आता 300 भागाकारामध्ये 23 जर याला सॉल्व्ह करायचं झालं तर 23 एक 23 खाली किती राहिले बघा 7. 23 त्रिक 69. इथं 23 इथं किती 1 म्हणजे 13 पूर्णांक काहीतरी उत्तर यायला पाहिजे. तर 13.04 हा पर्याय उत्तर त्यातलं आपल्याला काय करता येतं काढता येतं. हे सूत्र जे काही आहे त्या सूत्राचा वापर करा. ठीक आहे, टक्का वाढसाठी सूत्र तुम्हाला वापरायचं. ठीक आहे, 48 चे किती टक्के म्हणजे 6. इथं मांडू 48 चे सांगितलं गुणाकार किती टक्के माहिती नाही, भागाकार 100 म्हणजे बरोबर 6 म्हणून 6 झालं. हा 100 वर जाईल 48 खाली येईल. x बरोबर काय होईल बघा 6 गुणिले 100 भागाकारामध्ये किती 48. x बरोबर 6 8 48 म्हणजे 100 भागिले 8. 100 भागिले 8 म्हणजे किती बघा 8 1 8 राहिले 2 8 दोन्ही 16 राहिले 4 पॉईंट देऊ 8 पंचे 40 12.5. इथे इथेच एक आयताची लांबी किती वाढ 10% वाढ झाली 10% घट केली. क्षेत्रफळात किती टक्के वाढ किंवा घट होते. जेव्हा सेम असते 10% वाढ आणि 10% घट सेम असते तेव्हा x चा वर्ग भागिले 100 बरोबर टक्का घट हे सूत्र आहे त्याचं. ठीक आहे, म्हणजेच 10चा वर्ग भागिले 100 बरोबर टक्का घट किती होते बघा 100 भागिले 100 बरोबर 1% काय येते घट. पन्नास चे 50%. ठीक आहे, 50 चे 50%. 1 2 1 2 0 कॅन्सल. 5 गुणिले 5 बरोबर किती 25. 25 करून घ्या. छोटी छोटी उदाहरणं आहेत त्याच्यामुळे काही कन्सेप्ट पण आहेत ते पण लक्षात घ्या. ठीक, पुढे बघा चांगली उदाहरणं येतील बघा. इथं काय सांगितलं 21 चे 8%. आता 21 चे 8% काढलं तर 21 गुणिले 8 भागिले 100 अधिक 15 चे किती 9%. 15 भागिले 100. आता इथं बघा काय होईल 8 1 8 8 दोन्ही 16 गुणाकार केला भागाकारामध्ये 100 अधिक 15 9 135 भागिले 100. हे 2 0 कट करून पॉईंट दिला तरी चालतो, नाहीतर बेरीज केली तरी चालते डायरेक्ट. कोणाची छेद सारखा म्हणून एक दसल्या वरती काही त्यांची बेरीज 8 आणि 5 13 ला 3 हातचा किती आला 1 6 आणि 3 9 1 10 0 हातचाला 1 म्हणजे किती 3 म्हणजेच काय येईल 3 0 3 भागाकारामध्ये 100 म्हणजेच 3.03. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर होतं. ठीक, 6.5 लिटरचे किती टक्के. आता इथं बघा 6.5 लिटर. आता 6.5 लिटर म्हणजेच किती 6500 लिटर. ठीक आहे, म्हणजे किती टक्के. आता आपण असं म्हणू 6500
चे किती टक्के म्हणजे 130 ml होय, म्हणजे इथे येईन 130. 2020 कॅन्सल. ठीक आहे, इथं काही x बरोबर 130 भागिले 65. 65 दोन्ही किती 130, म्हणजे किती येईल ते 2%. ही झाली पूर्ण मेथड त्याची मांडून तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, एवढं जर सॉल्व्ह करायचं नसेल तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. दुसऱ्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करणार ते लक्षात घ्या. ठीक आहे, बघूया. 6500 चे किती 130, तर 100 चे किती x. 2020 कॅन्सल. x इकडे जाईल आणि 65 इकडे येतील. ठीक आहे, x बरोबर काय 130 भागिले 65, तर x बरोबर काय मिळते तुम्हाला 2%. ही सेकंड पद्धत आहे, ही फर्स्ट पद्धत आहे. ही मांडून घेतलं आपण त्याला आणि किती टक्के म्हणून x भागिले 100 वापरलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. ही पण तसं सोडते ना आपल्याला. 200 पैकी किती पडले 160, तर 100 पैकी किती x. ठीक आहे, 2020 कॅन्सल, म्हणजेच किती येईल बघा x बरोबर 160 भागिले 2 बरोबर किती 80%. पुढचा प्रश्न, 9 तास हे एका दिवसाचे किती टक्के आहे. आता 9 तास एका दिवसाचे किती टक्के. आता एक दिवस म्हणजेच किती, एक दिवस म्हणजेच 24 तासाचा एक दिवस. ठीक आहे, आता आपण जाऊ 24 पैकी किती सांगितले बघा त्यांनी, इथे जाऊ आपण. 24 ला किती 9, तर 100 ला किती x. इथं काय म्हणणार आपण 9 गुणिले 100 भागिले किती 24. 3 चा भाग किती वेळा जाईल 3 वेळा, आणि 3 चा भाग किती वेळा जाईल 8 वेळा. इथं किती वेळा जाईल 4 चा भाग 25 वेळा, आणि इथं किती वेळा जाईल 4 चा भाग 2 वेळा. 25 3 75 भागिले 2. 75 भागिले 2 म्हणजेच किती 37.5%. ठीक आहे. पुढचा प्रश्न पुन्हा तेच पद्धतीने इथं आलेला आहे. शेकडा वाढ किंवा शेकडा घट काढायचा आहे. 20% वाढ आणि 20% घट सेम आलं. x चा वर्ग भागिले 100, म्हणजेच 20 चा वर्ग भागिले 100, याचा अर्थ 400 भागिले 100 बरोबर 4%. नेहमी काय असते घट असते. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा सारख्या पद्धतीची वाढ आणि सारख्या पद्धतीची घट असते तेव्हा सूत्रच असतं टक्का घट बरोबर x चा वर्ग भागिले 100. ठीक आहे, या सूत्राचा वापर करता येतो आपल्याला आणि त्याला सॉल्व्ह करता येतो. म्हणजे 4% काय असेल त्यामध्ये घट. नेहमी घटच होत असते हे लक्षात घ्या. कोणत्या संख्येचा 20% म्हणजे किती 100. कोणत्या म्हणजे x चा 20%, इथं 20% बरोबर किती म्हणले ते 100. x ची किंमत काढायची. x बरोबर काय 100 गुणिले 100 भागाकारामध्ये 20. x बरोबर 20 पंचे 100, 5 गुणिले 100, तर x बरोबर किती 500. पुढचा प्रश्न, एका संख्येच्या 60%चा 3/5 जर 36 असेल तर ती संख्या कोणती. एका संख्येचा, मग आपण काय म्हणू ती संख्या काय असेल आपली x. x च्या 60% च्या 3/5 जर 36 असेल तर ती संख्या कोणती, म्हणजे x. ठीक, भाग देऊ आपण. तिचा भाग देऊ इथं 12चा. ठीक आहे, 12 त्रिक 36 आणि 36 काय होईल कॅन्सल, तर x बरोबर काय मिळतं तुम्हाला 100. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, 3 किलोग्रॅमचे किती टक्के म्हणजे 12 ग्रॅम. ठीक, बघा 3 किलोग्रॅमचे किती टक्के म्हणजे 12 ग्रॅम. मग आपण असं म्हणू 3 किलो म्हणजेच किती 3000 ग्रॅम. मग 3000 ग्रॅमला किती दिलं तुम्हाला
12, तर 100 ग्रॅमला किती x. ठीक आहे, 2 0 2 0 काय होईल कॅन्सल. x बरोबर काय मिळेल 12 छेदामध्ये 30, 3 1 3 3 चौक 12 म्हणजेच 0.4. एका लेखकाला 150 पैकी 105 गुण मिळाले, त्याला किती टक्के गुण मिळाले. ठीक आहे, मग इथं जा 150 पैकी किती पडले 105, तर 100 पैकी किती x. ठीक आहे, 0 ने 0 कटला, 15 1 15, 15 7 105, x गेला 7 गुणिले 10, तर x बरोबर किती 70%. 20% 20% म्हणजे किती 20%, सॉरी इथे डायरेक्ट होतो 20% बरोबर x म्हणू आपण. 20%, 20 छेदामध्ये 100 बरोबर x. 400 भागाकारामध्ये किती 10,000, 2 0 2 0 कॅन्सल, खालची 2 संख्या कट करा, वरती 2 संख्या सोडून पॉईंट शिफ्ट करा, 0.04. ठीक आहे, A चा पगार B पेक्षा 20% कमी आहे. आता कमी म्हणलेत म्हणून काही नाही, तर बघा आता एक अगोदर सूत्र पाहिलं होतं x गुणिले 100 खाली काही x मायनस 100 बरोबर पेक्षा टक्का. जास्त साठी सूत्र हे, तर पेक्षा टक्का जास्त म्हणतात ते. ठीक आहे, 20 गुणिले 100 खाली काही 100 मायनस 20. ठीक आहे, मग इथं 20 गुणिले 100 खाली काही 80, 20 चौक 80, 100 भागिले 4 बरोबर किती 25%. एका घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. पूर्वीचे भाडे किती होते 350, तर आताचे भाडे किती. सिंपल आहे, 10% काय केली वाढ, मग आपण म्हणू 100 होतं, तर नवीन भाडं किती झालं आता 110. आता पूर्वीचं भाडं विचारलं म्हणजे नवीन भाडं किती आहे 350, तर पूर्वीचं भाडं किती असेल x. 100 गुणिले 350 भागाकारामध्ये 110 बरोबर x. 0 ने 0 कटला. ठीक, इथं गेला 3 5 0 0, भागाकारामध्ये किती येईल बघा तुमचं 10% वाढ झाली. पूर्वीचे भाडे 305, हा एकच मिनिट उलट झालं आपल्याकडे. पूर्वीचं भाडं किती होतं तुमचं 350 होतं, आत्ताच विचारले आपल्याला आत्ता किती असेल x. 350 गुणिले 110 भागाकारामध्ये 100, 2 0 2 0 कॅन्सल, 11 5 55, हात झाले 5, 11 3 33 आणि 5 किती 38. 9,000चे x टक्के बरोबर 600चे 30%. ठीक आहे, हे 100 हे 100 कॅन्सल होतील, 900 इकडे जातील, x बरोबर 600 गुणिले 30 भागिले 900, 2 0 2 0 कॅन्सल, 18 180 भागाकारामध्ये 9 बरोबर किती 20. 20% उत्तर आहे त्याचं. x ची किंमत किती आहे 20. पुढचा प्रश्न, एका बागेतील 150 झाडापैकी 12% झाडे आंब्याची आहेत. 150 चे 12% काढू म्हणजे आंब्याची झाडं मिळतील आपल्याला. 0 ने 0 कटला. ठीक आहे, 15 2 30, 0 3 15 3 किती 18 भागाकारामध्ये 10, 0 0 कटला. आंब्याची झाडे किती आहेत 18. आपल्याला काय सांगितले त्यांनी बघा, इतर प्रकारची झाडे किती, याचा अर्थ 150 मायनस 18, इथं राहिला 4, 10 तून 8 गेला तर 2, इथं 3, इथं 1, 132 पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने आपल्याला काढता येतं.
किंवा आपण डायरेक्टली फाईंड केलं असतं 150 चे 12% आंबे आहेत, उरलेले किती खाली मग 88% भागाकारामध्ये 100. 0 ने 0 कटला, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10. याला जर भाग दिला तर 44. 3 गुणिले 44, 12 ला 2 1, 12 ने 13. 80 चे 25% किती? सिंपल आहे. 80 चे 25% म्हणजे भागाकारामध्ये 100. 25 8 किती? 200. वरचा 0 जसा तसा खाली किती? 100. 2 0 2 0 कॅन्सल. 20. एका शाळेची जी उपस्थिती 87.5% होती, त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. आता ही उपस्थिती एवढी आहे आणि अनुपस्थित किती आहेत? 72. मग अनुपस्थित विद्यार्थी किती ते काढून घेऊ टक्क्यामध्ये. 100 मायनस 87.5. याला सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, बघा इकडे 100.00 87.5 म्हणजे इथं 0 येईन, इथं 5 येईन, पॉईंट इथं राहिले 9. 9 तून 7 गेले तर किती? 2. ठीक आहे, 9 तून 8 गेले तर 1. 12.5% विद्यार्थी काय होते? अनुपस्थित. आता अनुपस्थित विद्यार्थी किती? 72. म्हणजेच 12.5% म्हणजेच किती? 72. तर एकूण विद्यार्थी इथं किती? 100 म्हणजेच किती? x. 72 गुणिले 100 भागाकारामध्ये किती? 12.5. इथे जाऊ आपण. 72 गुणिले 1000 भागाकारामध्ये 125. खालचा पॉईंट कॅन्सल केला, वरती एक 0 दिला. 25 चौक 100, 25 पाच 1400. 72 गुणिले 40 भागाकारामध्ये 5, 5 40. ठीक. 72 गुणिले 8, 8 दोन्ही 16, 6 हातचाला 1, 7 8 56 1 57. 576. पुढचा प्रश्न बघा. एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, त्याची शिल्लक 500 रुपये, तर उत्पन्न किती? आता 75% काय आहे त्याचा? खर्च म्हणजे बचत किती असन? 25% काय असन त्याची? बचत. मग 25% म्हणजेच किती? इथे दिसतंय, हे पण काय त्याची शिल्लक आहे म्हणजे बचतच आहे. 25% म्हणजे 500, तर 100% म्हणजे किती? x. याला कितीने गुणलं? 4 न. तर याला पण कितीने गुणावं लागेल? 4 न. 500 गुणिले 4 म्हणजे किती? 2000. पर्याय क्रमांक 1 उत्तर द्यायचं. एका वर्गातील 25% मुले गणितात, 37% मुले इंग्रजीत, 13% मुले दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. आता मग बघा इथं मॅथ मध्ये किती आहेत बघा. 25% पास आहे. ठीक आहे. इंग्रजीमध्ये काय आहे इथं? 37% इथं पण काय येतं? पास आहेत. आणि मॅथ प्लस इंग्रजीमध्ये दोन्ही विषयात किती येतं? 13% काय येतं? पास. सगळा गट एकच आला का बघा, 5 5 5 आला. म्हणून इथं काय म्हणायचं? टक्का पास बरोबर 25 अधिक 37 मायनस 13 झालं. 25 म्हणून 13 गेले तर 12 अधिक 37, 7 आणि 2 9 इकडं. आता ते म्हणले अनुत्तीर्ण किती? हे करता येणार नाही, कारण हे काय आहेत तुमचे? पास आहेत. मग फेल काढायचे आहेत आपल्याला. टक्का फेल म्हणजे किती येते? 51%. याला काय करा? 100 मधून वजा करावे. म्हणजेच काय येईल तुमचं उत्तर? 51% हे त्याचं काय उत्तर आपल्याला काढता येतं. बघ, एका अपूर्णांकाचा काय म्हणले ते 80% कमी केला व छेद 200% वाढवला. x 80% कमी केला म्हणजे किती? 20च ठेवला. 200% वाढवला, सॉरी छेद म्हणले ते. ठीक. अपूर्णांक म्हणजे काय? x अपॉन y.
छेद 80% कमी केला म्हणजे 20 ठेवला आणि अंश 200% वाढीला म्हणजे 300 केला. बरोबर किती झाला तो? 3/20. 20 न 20 कॅन्सल होईल. x/y बरोबर काय येईल? 3/300. 3 कॅन्सल होईल. 1/100. 1/100 हे त्याचं उत्तर काढता येतं. आता एक तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत किती आहे? 1000 रुपये. त्यावर 25% तेल फुकट मिळालं तर तेलाची प्रति लिटरची रुपये किती? ठीक आहे, 10 लिटरवर किती? 25%. मग 10 लिटरचे जर 25% तुम्ही काढले तर 2.5 लिटर तेल काय भेटलं? फुकट. याचा अर्थ आता तेल किती भेटलं 1000 रुपयामध्ये? 1000मध्ये 12.5 लिटर तेल भेटलं. आपल्याला किंमत काढायची. झालं मग. हा पॉईंट कट करून वरती पॉईंट देऊन टाकू. एक झिरो टाकून दिला. खाली काही नाही. 125. 25 चोक 100. 25 पाच 125. 4 8 पंचाट 40. 80 रुपये. 2.5 लिटर आपल्याला तेल फुकट मिळालं कारण 10 लिटर तेलाचा डबा घेतलेला आहे तुम्ही. त्यावर 25% तेल फुकट मिळालं म्हणजे किती तेल मिळालं? 2.5 लिटर. म्हणजे टोटल तेल किती आलं त्याच्यामध्ये? 12.5 लिटर. किती रुपयात? 1000. मग किंमत काढली तर 80 रुपये प्रति लिटर. रामने एक अलमारी 10% करासे 3300 रुपये विकत घेतली. अलमारीची कर लावण्यापूर्वीची किंमत किती होती? समजा 100 रुपयाची वस्तू आहे. केवढ्याला घेतली त्याने? 110 रुपयाला. कधी? कर लावल्यावर. ठीक आहे. तर करासहित किती रुपयाला घेतली त्याने? 3300 रुपयाला. इथली किंमत किती असेल? y. हा इथं जाईल, हा इथे इकडे जाईल. ठीक आहे. y2 बरोबर काय येईल बघा? 3300 गुणिले 100 भागाकारामध्ये किती आहे? 130. इथे कितीचा भाग जाईल? 3चा. म्हणजेच उत्तर येईल तुमचं 3000. आता एका फुटबॉल संघाने काय केले बघा? 10 स्पर्धा जिंकल्या. तर जिंकलेल्या स्पर्धेचा जो काही शेकडा दर आहे तो किती होता? 40%. म्हणजे 10 स्पर्धा जिंकल्या म्हणजे 40%. मग आपण म्हणू शकतो की 10 स्पर्धा म्हणजे किती येतं? 40%. ठीक आहे. तर आपण म्हणू 100% स्पर्धा असतील तर त्यावेळेस किती सामने असतील? x 10 गुणिले 100 भागाकारामध्ये 40. ठीक. 0 ने 0 कटला. 100 भागिले 4 बरोबर किती? 25. एकूण सामने किती आहेत? 25 सामने आहेत. एक संख्या 45% वाढली म्हणजे 100 होती. वाढ झाली 45%. 145 वाढली तर 116 होते. म्हणजे 145 म्हणजे किती? 116. तर ती संख्या कोणती? म्हणजे y2 आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. y2 बरोबर काय येईल बघा? 116 गुणिले 100 भागाकारामध्ये 145. ठीक. याला भाग देण्याचा प्रयत्न करा. इथे इथे 5 न भाग द्या किंवा 4 न भाग द्या. याला 8 न भाग दिला तरी चालतं, काही अडचण नाही. याला जर भाग दिला 3 तुमचं 0.8. 0.8 गुणिले 100 बरोबर किती? 800. एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे 80. 80 उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. एक किंमत 45% वाढल्यामुळे तिचा वापर कमी करणे आहे. तेवढ्याच खर्चासाठी चहाचा वापर किती टक्क्याने कमी करावा? आता वाढ झाली म्हणजे पुन्हा तेच सूत्र x गुणिले 100 भागाकारात 1 अधिक 100 म्हणजेच काय येईल? 25 गुणिले 100 खाली 125. 25 पाच 125. 100 भागिले
5 20% यायला पाहिजे. सूत्राचा वापर करा, त्या सूत्राच्यावरच सगळं आहे. बघा, एका शाळेतील सुरुवातीला 20% वाढली, नंतर काही दिवसांनी विद्यार्थी संख्या 10% वाढली, एकूण विद्यार्थी संख्या 528 झाली, तर सुरुवातीला शाळेत विद्यार्थी किती होते? बघ, आता सुरुवातीला म्हणजे पूर्वीचे काढायचे, म्हणजे 100 वर न्यायचा, 20% वाढली म्हणजे 120, 100 वर जाईल, 10% वाढली म्हणजे किती? 110. ठीक आहे, 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल होईल. 528 गुणिले 100 भागाकारामध्ये 12 गुणिले 11, 12 चोक 48 राहिले 4, 12 चोक 48 गुणाकारात 100 भागिले 11, 11 4 44, वरचे 2 0 जशाला तसे 400. आता काय बघा, झेडच्या झेड टक्के म्हणजे झेडच्या झेड टक्के बरोबर किती? 64. झेड झेड म्हणजे झेडचा वर्ग होईल, 64 गुणिले 100. झेड काढायचा आहे, झेड बरोबर काय येईल मग वर्गमुळामध्ये? 64 गुणिले 100. तर झेड बरोबर काय येईल? 8 गुणिले 10 बरोबर 80. 80 उत्तर द्यायचं. ठीक. कितीच्या 15% हे 9च्या 25% असतील? कितीच्या 15% हे 9च्या 25% असतील, म्हणजे भागाकारामध्ये 100. दोन्ही साईडला 100 100 100 कॅन्सल होईल, x काढायचं आपल्याला. 9 गुणिले 25 भागाकारामध्ये 15, 5चा भाग जाईल 3 वेळा आणि 5चा भाग किती वेळा जाईल? 5 वेळा. 9 5 45 भागिले 3 15, 15 उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. एक फलंदाज 110 धावा काढतो, त्यात 3 चौकार आणि 8 षटकार आहेत. 3 चौकार म्हणजे 12, 8 षटकार म्हणजे 8 6 48. एकूण धावा बरोबर किती? 60. आपल्याला त्यांनी काय सांगितले बघा, फलंदाजाने किती टक्के धावा पळून काढल्या? पळून धावा, पळून ज्या काढलेल्या धावा आहेत त्या बघा, 110 मायनस किती? 60 म्हणजे 50. टक्केवारी जर काढायची असेल तर काय येईल? 50. ठीक आहे, किती? 50 छेदामध्ये 110 गुणाकारामध्ये 100. 0 ने 0 कटला म्हणजेच किती? 500 भागिले 11. 11 5 55 सॉरी 11 4 44 राहिले 6, 11 5 55 राहिले 5.20, 11 4 44, 6 11 5 55. पुढचा प्रश्न, 1 ते 50 मधील नैसर्गिक संख्यामधील मूळ संख्येचा शेकडेवारी. आता 1 ते 50 मध्ये टोटल मूळ संख्या किती येतं? 15 मूळ संख्या. किती येतं? 15 मूळ संख्या. मग 15 मूळ संख्या असतील तर आपण असं म्हणू शकतो, 50 ला किती? 15. तर टक्केवारी काढायचं म्हणजे 100 ला किती? x. 15 गुणिले 100 भागिले 50. 50 दुनी 100, 15 दुनी 30. आता 1 किलोग्राम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये. कंपनीने त्यावर 12.5% किंमत काय केली? पावडर मोफत दिली. तर 1 किलोग्रामच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळाली? ठीक आहे, 12.5 म्हणजे 100 किलोवरती किती दिली बघा? 100 किलोवरती किती दिली? 12.5. तर 1 किलोवरती किती? आपण असं म्हणू. ठीक आहे, 12.5 गुणिले 1 बरोबर 100 गुणिले x. हा इकडे घेऊन जाऊ. 12.5 भागिले 100 बरोबर x. हा पॉईंट कट केला तर खाली जाईल. ठीक आहे, म्हणजेच 1 किलोवरती किती भेटलेली आपल्याला? 125 ग्रॅम पावडर काय भेटलेली? मोफत भेटलेली आहे.
पुढचा, एका विद्यार्थ्यास परीक्षेत 20% गुण मिळाले, तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले, तो 1 गुण अधिक मिळून उत्तीर्ण झाला, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? बघ, आता 20% पडले, 20% गुण पडले, किती गुणांनी नापास झाला? 10 गुण काय झाला? नापास. ठीक आहे. त्यानंतर 42% गुण पडले, काय झाला? 1 गुण पास अधिक मिळाले त्याला 1 गुण. ठीक आहे. याचा अर्थ असा झाला 22% वाढ झाली, म्हणजेच 11 गुण मिळाले. किती गुण मिळाले? 11. आपला पेपर सांगितलाय 100% म्हणजे किती? x. 11 गुणिले 100 भागिले 22. 11 दुनी 22. 100 भागिले 2 म्हणजे किती? 50. 50 मार्काचा पेपर असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 40% कमी केली, रुंदी 40% वाढली. मग इथे आपण आता सांगितलं की x चा वर्ग भागिले 100 बरोबर टक्का घट. हे सूत्र वापरायचे. खूप वेळा आलेले प्रश्न आहे ते, म्हणून आपण हा पेपर मध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून विद्यार्थ्याला तो प्रश्न सोडवताच यायला पाहिजे. ठीक आहे. कटला घट 16%. हे सूत्र लक्षात ठेवा. पण हे दोन्ही किमती कशा असायला पाहिजेत? सारख्या. जर सारख्या नसतील तर त्याची उदाहरणं तुमच्यापर्यंत झाली होते, तशी उदाहरणं आपण घेतली होती. ठीक आहे. ते बघू शकता. एका संख्येच्या 60% मधून एक संख्या आहे, तिच्या 60% मधून काय करायचे बघा, 60 वजा करायचे, तेव्हा उत्तर किती राहील? 60. x गुणिले 60 भागिले 100 बरोबर, हा मायनस पलीकडे गेला तर काय होईल? प्लस होईल. ठीक आहे. x गुणिले 60 भागिले 100 बरोबर किती? 120. 100 वर जाईल आणि इकडे येईल खाली. 120 गुणिले 100 भागाकारामध्ये 60. 60 दोन्ही 120. उत्तर येईल तुमचं 200. पर्याय क्रमांक 4. बघ, शरद 49% गुण मिळवून ते झाला, त्याला एकूण 343 गुण मिळाले, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? किती पडले? 49%. 49% म्हणजेच किती आहेत? 343 गुण. तर 100% म्हणजे किती असते? x. 343 गुणाकारात 100 भागाकारामध्ये 49. हे 49 ची किती पट आहे? 7 पट आहे. गुणिले 100 यांचा गुणाकार केला तर 700. एका संख्येच्या 20% 20% बरोबर किती म्हणले ते? 200. इथे जाऊ आपण. 20 पंचे 100, 20 पंचे 100. तर x बरोबर 200 गुणिले 5 गुणिले 5. 200 गुणिले 25. 25 गुणिले 50. 0 0 म्हणजे किती आहे? तर 5000 आहे. ठीक. पुढचा प्रश्न, 582 च्या किती टक्क्याच्या 15% म्हणजे काय म्हणले ते? 17.46. ठीक. हे सगळे वर घेऊन जाऊन हे सगळे खाली घेऊन येऊ आपण. बघा इकडे 17.46 गुणाकारात 100 गुणाकारामध्ये किती? 100 भागाकारामध्ये 582 गुणाकारामध्ये किती? 15. हे 2 झिरो हे कटले. 1746 गुणिले 100 भागाकारामध्ये किती? 582 गुणिले 15. याला 3 न गुणून पोही तिप्पट होते का बघा. 3 न गुणल्यानंतर. ठीक आहे. तर 582 का 582, 582 3 1746 म्हणजे 3 गुणिले 100 भागिले 15. इथं भागिले किती? 5. 100 भागिले 5 बरोबर 20%. 20% हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. 250 ग्रॅम हे 5 किलोचे किती टक्के आहेत? आता 5 किलोग्रॅम म्हणजेच किती? 5000 ग्रॅम. 5000 ग्रॅमचे किती आहेत हे?
250, तर 100 ग्रॅमचे किती x, हे 2 झिरो कॅन्सल होतील, हा इकडे जाईल, x बरोबर काय येईल बघा 250 भागिले 50, झिरो ने झिरो कटला, तर x बरोबर किती येईल 5%. पुढचा प्रश्न, 40% मुले इंग्रजीत नापास झाले, 40% मुले गणितात नापास झाले, 20% मुले दोन्ही विषयात काय झाले नापास, सगळे नापास आहेत, म्हणजे 40% फेल इंग्रजीमध्ये, 40% फेल कशामध्ये मॅथ मध्ये, 20% फेल इंग्लिश प्लस मॅथ मध्ये. ठीक आहे, म्हणजेच 80 मायनस 20 बरोबर किती 60% काय झाले सगळे फेल झाले. आपल्याला काय सांगितलं किती टक्के पास झाले, आता 60% फेल म्हणजे 40% काय असतील पास. पर्याय क्रमांक 2. शीतल आपल्या पगाराच्या 10% कपड्यावर खर्च करते, शिल्लक पैकी 10% प्रवासावर खर्च करते, तिचा पगार किती 6000. 6000 वरती 100 जाईल, 10 कपड्यावर खर्च झाला किती 10% म्हणजे 90 रुपये राहिले, 100 वर जाईल, पुन्हा किती राहिले 90. 1 2 1 2 0 काय होईल कॅन्सल, 9 न भाग देऊ आपण याला, 3 2 6 3 3 9. ठीक आहे, इथं भाग कितीचा जाईल बघा 2 0 0 0 गुणिले 100 भागाकारामध्ये 9 3 27. ठीक आहे, याला भाग देता येईल का बघू आपण. बचत किती टक्के करते असं सांगितले. ओके, हे आपल्याला पगार दिलेला आहे, सॉरी आपण काय म्हणू इथे पगार काढायचं नाही, आपल्याला पगार दिलेला आहे, आपण उलट उदाहरण सोडायला लागलो. आपल्याला पगार काय केलाय बघा इथं दिलेला आहे किती 6000. 6000चे 10% काय झाले पहिल्यांदा खर्च झाला. ठीक, 0 0 0 0 कटले, 600 रुपये खर्च, म्हणजे बचत किती झाली त्याची 5400. 5400 चे पुन्हा 10% काढले आपण, 2 0 2 0 कॅन्सल, म्हणजे किती 540, म्हणजे 400 मायनस 540, इकडे राहिला 0, 10 तून 4 गेला तर 6, इकडे ह्याचा गेला म्हणजे 3, 13 13 तून 5 8, 4860 रुपये यायला पाहिजे त्याची बचत. 25% 25% बरोबर किती, म्हणजे 625 भागाकारामध्ये 10,000, 0.00 कट करू आपण तर 0.625. पास होण्यास 50% गुण लागतात, सदूला 40% गुण मिळाले व 50% गुण मिळण्यासाठी 10 गुणांची आवश्यकता होती, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती. 50% गुण लागत होते, पासला 40% पडले व 50% गुण मिळण्यासाठी अजून 60 गुणांची आवश्यकता, म्हणजे 10% म्हणजे किती गुण आहेत ते 60 गुण आहेत, तर 100% म्हणजे किती असतील x. 10 गुणिले 60 गुणिले 100 गुणिले x असं म्हणू आपण, 0 0 कटला, बरोबर किती 600. रणजित 15% कपड्यावर खर्च करतो, 20% भाडे, 50% किराणा, उर्वरित मुलांच्या शिक्षणावर करतो, शिक्षणावर 9000 रुपये खर्च करतो, तर घर भाडे किती. बघा खर्च आपण काढू त्याचा टोटल 15%, 20%, 50%, म्हणजेच 85% काय त्याचा खर्च, म्हणजे बचत किती आहे मग त्याची 15%. बचत म्हणजे म्हणून आपण शिक्षणावरचा खर्च, याला आपण शिक्षण म्हणू. ठीक आहे, आता शिक्षणावर किती रुपये खर्च आहे 9000, मग 15 म्हणजेच किती 9000. आपल्याला सांगितलं घर भाडे म्हणजे 20% म्हणजे किती x, 9000 गुणिले 20 भागाकारामध्ये 15, 15 सकी 90,
12,000 रुपये यायला पाहिजे. ठीक आहे, 12,000 हे त्याचं उत्तर आहे. एका वर्गातील 20% विद्यार्थी मराठीत नापास झाले, इंग्रजीत 35% नापास झाले, दोन्ही विषयात 15% नापास झाले. सगळे नापास आहे. ठीक आहे, मराठीमध्ये काय येतं? नापास. 35% काय येतं? इंग्रजीमध्ये नापास. 15% काय येतं? दोघांमध्ये पण नापास. आता पास किती टक्के म्हणले ते? ठीक आहे, 20 अधिक 35 मायनस 15 बरोबर फेल. हे याच्यातून गेले तर 5 राहिले, म्हणजे 40% काय आले? फेल. आपल्याला काय सांगितलं त्यांनी? पास. 40% फेल असतील तर 60% काय आहेत? पास. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण जे काही 50 प्रश्न आहेत पहिले 50 प्रश्न पाहिले. ठीक आहे, आता 50 प्रश्न राहिले ते जरासे सेकंड टप्पा जो काही आहे तो थोडासा हार्ड आहे. ठीक आहे, तो उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण काय करणार आहे? डिस्कशन करणार आहे. उद्याच्याला पुन्हा असाच एक व्हिडिओ आपण टाकणार आहे ज्यामध्ये आपला भाग क्रमांक 2 येणार आहे. ठीक आहे, आपल्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅचेस चालू झालेले आहेत. जालन्यातील विद्यार्थी यासाठी आपण येऊ शकता. हा आमचा संपर्क आहे किंवा हा एक आमचा संपर्क आहे. ठीक आहे, जालन्यामध्ये आपले बॅचेस आहेत, त्यामुळे ज्याला काही बॅचेस लावायचे आहे त्यांना बॅच करण्याकरता आमच्याकडे येऊ शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. प्रत्येक टॉपिक घेऊन येणार आहेत आपण जवळपास 100 क्वेश्चनचा. त्यामुळं विद्यार्थ्यांनी चॅनलला काय करायचे? सबस्क्राईब करायचे. थँक्यू.